नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो, पुनश्च एक नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील तिवारी तुमचं स्वागत करतो। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची आनंदाची बातमी आहे। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे, अशी अधिकृत माहिती राज्याचे कृषी मंत्री श्री कोकाटे सरांनी माहिती दिलेली आहे। शेतकरी मित्रांनो, तुमचा जिल्हा कोणता आहे नक्की कमेंट करून कळवा। तुमच्या जिल्ह्याला प्रति हेक्टरी किती अनुदान जमा झाले नक्की कमेंटद्वारे कळवा। शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार, त्याची पात्रता काय आहे, पीक विमा कंपनीच्या भूमिका काय आहेत, शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना काय आहेत, या विषयावरती आपण पूर्णपणे सविस्तर चर्चा करणार आहोत। शेतकऱ्यांच्या खात्यात किती रक्कम जमा होणार? महाराष्ट्र शासनाने 2022 पासून प्रलंबित असलेला पीक विमा रक्कम आणि यंदाचे खरीप हंगामातील एकत्र रक्कम 2,555 कोटी रुपयेचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचा निर्णय घेतलेला आहे। यामध्ये खरीप हंगाम 2022, रब्बी हंगाम 2022-23, खरीप हंगाम 23 आणि रब्बी हंगाम 2023 ते 24 या हंगामाचा समावेश आहे। आता पाहूया आपण शेतकऱ्याची पात्रता। खरीप हंगाम 2024 तब्बल 1,71,00,000 अर्ज शेतकऱ्यांना आले होते। त्यापैकी 1,65,00,000 अर्ज ग्राह्य धरण्यात आलेले आहेत। मात्र फक्त 64,00,000 शेतकरी विमा भरपाईसाठी पात्र ठरले आहेत। उर्वरित 1 कोटी शेतकऱ्यांचे अर्ज विविध कारणामुळे फेटाळण्यात आलेले आहेत। पात्र शेतकऱ्यांना 2,308 कोटी रुपयाचा विमा लवकरच खात्यावर जमा होईल। आता त्याबद्दल पाहूया आपण विमा कंपनीच्या काय भूमिका आहेत। भारतीय कृषी विमा कंपनी ही योजना मुख्य समन्वय संस्था आहे। विमा कंपन्यांना सरकारकडून प्रलंबित 2,852 कोटी रुपयाचे अनुदान देण्यास मान्यता मिळाल्यानंतर त्यांनी रक्कम वितरणाला मान्यता दिलेली आहे। यामुळे खरीप हंगाम 2023 व 24 मधील विमा रक्कम आता शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट जमा होणार आहे। त्याबद्दल आता शेतकऱ्यांना काय महत्त्वाची सूचना आहे त्याविषयी आपण माहिती घेऊया। ज्यांनी खरीप हंगाम 2024 मध्ये पीक विम्याचे अर्ज केलेला होता त्यांनी आपले बँक खाते तपासून ठेवणे गरजेचे आहे, कारण लवकरात लवकर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा होणार आहे। जिल्हानिहाय यादी जाहीर होणार आहे। तर माझ्या शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला असंच नवनवीन माहिती मिळत राहील। धन्यवाद।